आज आहे सॅटर्डे आणि आमच्याकडे आहे इंडियन इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन एका ऑडिटोरियममध्ये. हॅलो नमस्कार, माझं नाव आहे स्नेहा देशपांडे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटर्डे आणि आमच्याकडे आहे इंडियन इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन एका ऑडिटोरियममध्ये. तर आता आम्ही रेडी होऊन तिथेच चाललो आहोत. आणि ही बघा श्रीजा किती छान रेडी झाली आहे. व्हेरी नाईस. दाखवलं तुम्हाला कसं आहे इथलं सेलिब्रेशन. आता वाजले आहेत दुपारचे 3:15 वाजले आहेत. 4चं ते नाही 3चं इव्हेंट आहे ते. तर ते स्टार्ट होईपर्यंत वेळ उशीर होईल मला वाटतंय. लेट सी. फ्लॅग हॉइस्टिंग वगैरे पण ते सुरुवात करणार आहे त्याने, पण आम्हाला बहुतेक थोडा उशीर होईल. ऑडिटोरियम आमच्या घरापासून आहे 15 मिनिट्सवर. श्रीजाची जी स्कूल आहे त्याच्या जवळपास कुठेतरी हे ऑडिटोरियम आहे. तर आणि ह्याची ऑडिटोरियमची कॅपॅसिटी तर आहे 592 आणि हे इव्हेंट फ्री असल्यामुळे आम्हाला नाही माहिती तिथे किती गर्दी वगैरे असणार आहे. पण आम्ही जाऊन ट्राय करणार आहोत की लेट सी जागा मिळाली तर आम्ही सगळे इव्हेंट्स पण बघू. तर आधी मला वाटलं होतं की हे एका म्हणजे महाराष्ट्र मंडळनी ऑर्गनाईज केलेलं आहे हे इंडिपेंडन्स डे, पण नंतर मला कळलं की हे इंडियन असोसिएशन ऑफ फिनिक्स त्यांच्याकडून हे ऑर्गनाईज झालेलं आहे. तर ही जी स्कूल आहे हॅमिल्टन स्कूल ही खूप मोठी स्कूल आहे. म्हणजे ह्याच्याच बाजूला पूल आहे, मग त्यांचं प्ले एरिया पण आहे. तर खूप मोठी शाळा आहे. म्हणजे अमेरिकन स्कूल्स इथल्या थोड्या मोठ्या असतात. पोचलो आता आम्ही या स्कूलच्या ऑडिटोरियममध्येच त्यांचं इव्हेंट आहे. लोक आता हळूहळू येत आहेत आणि ड्रेसअप होऊनच आलेले आहेत लोक काही. हमने कहा
हा जो एक क्लासिकल डान्स झाला हा माझा जास्त फेवरेट आहे, कारण की मला क्लासिकल डान्स बघायला खूप आवडतात. आणि हे रिसेंटलीच एका नेटफ्लिक्स सिरीज मधलं सॉन्ग आहे हिरा मंडी. तर ह्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिला इकडे. तर इकडे अशाच इव्हेंट्स मधून सगळ्यांना प्लॅटफॉर्म मिळतो टू शोकेस देअर टॅलेंट. सगळे खूप आवडीने पार्टिसिपेट करतात अशा इव्हेंट्स मध्ये. तर हे जे आहे तिथे मध्ये उभे ते ASU चे डीन आहेत. ASU म्हणजे एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी. तर ते आजचे चीफ गेस्ट आहेत आणि त्यांना शॉल देऊन ग्रीट केले इथल्या इंडियन असोसिएशनच्या मेंबर्सनी. तर बाहेर इव्हेंटचे असे ऑडिटोरियमच्या बाहेर असे स्टॉल्स पण ठेवलेले होते, जिथे ते इयरिंग्स विकत होते, नेकलेसेस होते, अशा बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या होत्या इथे. आणि मग असे मोजडी होती, असे दुपट्टे ठेवलेले आहेत, कुर्ते ठेवलेले आहेत. कारण की बरेच लोक असे इंडियाला दरवर्षी जात नाहीत, तर त्यांना असे स्टॉल्स हेल्प करतात. मग ते इथूनच त्यांची जी शॉपिंग असेल ती करून घेतात. तर ही जी स्कूल आहे हे आपण असे मूवीज मध्ये पाहिले असेल, तसेच टिपिकल अमेरिकन स्कूल आहे विथ ऑल द फोटोज. तर त्यांचे ह्या स्कूलमधले प्लेयर्स आहेत, त्यांचे फोटोज त्यांनी इथे लावलेले आहेत असं मला वाटतंय. आणि खूप अशी ह्यूज लॉबी आहे त्यांची, त्यांचे ट्रॉफीज वगैरे पण ठेवलेले आहेत इकडे. इथेच या कॅम्पसमध्ये एक फूड ट्रक पण होता, जिथे सगळं इंडियन खाणंच मिळत होतं. आणि बरेच लोक इथे येऊन खात होते, पाणीपुरी, समोसा खात होते, डोसा खात होते. आम्ही पण एक फक्त मँगो लस्सी घेतली, कारण की आम्हाला काही एवढी भूक नव्हती तिथे खाण्यासाठी. मी आता घरी आलो इव्हेंटमधून. खूप छान इव्हेंट झालं, खूप छान परफॉर्मन्सेस होते लहान मुलांचे, तुम्ही बघितले असतील. आणि श्रीजाने पण खूप जास्त एन्जॉय केलं, तिला डान्सची पण खूप आवड आहे खूप. आणि तिथे एक इव्हेंटचा एक पार्ट होता, जिथे जे पण ग्रॅज्युएट्स झालेले आहेत किंवा जे पासआउट झालेले आहेत त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर केले. एक मुलगी होती जिने रॉकेट सायन्समध्ये सर्टिफिकेशन केलेलं, तर ती एनकरेज करत होती मुलांना की तुम्ही पण या फील्डमध्ये या. आणि अजून एक होती, तिने ब्युटी पेजंट जिंकलेली होती, ती म्हणजे मिस एरिझोना 2024. तर ती पण तिचे एक्सपिरियन्सेस शेअर करत होती. तो
आणि सगळे आपले इंडियन्सला बघून खूप छान वाटत होतं की एकदम अशी वेगळी वाईब येत होती. वाटतच नव्हतं की आपण US मध्ये आहोत. म्हणजे एवढे इंडियन्स आहेत इथे US मध्ये की म्हणजे कुठलाही पार्ट तुम्ही जा, म्हणजे US च्या कुठल्याही पार्टमध्ये तुम्ही गेला तरी तुम्हाला एवढेच इंडियन्स दिसतील सगळीकडे. तर खूप मस्त होतं आजचा एक्सपिरियन्स. आणि मला अजून एक गोष्ट शेअर करायची होती, ती आहे की मी हे यूट्यूब चॅनल का स्टार्ट केलं. तर एक माझं होतं की मला हे ॲज अ मेमरी म्हणून ठेवायचं आहे की आपल्याकडे सगळ्याच गोष्टी काय लगेच हँडी नसतात, फोटोज आणि व्हिडिओज. तर हे जे चॅनल स्टार्ट केलं तर तिथे आपण म्हणजे मी कुठे कुठे गेलेले ह्या वर्षी, कुठे काय काय गोष्टी आपण केलेल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ मेमरी म्हणून राहतील. आणि श्रीजा पण जेव्हा मोठी होईल तेव्हा हे यूट्यूब चॅनल ॲक्सेस करून ती ह्या सगळ्या मेमरीज बघू शकते. आणि अजून एक होतं की मला माझे जे काही थॉट्स आहेत ते पण शेअर करायला आवडतात. तर मी विचार केला की ह्या यूट्यूब चॅनल थ्रू मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करेन. आणि माझ्या रिलेटिव्सनी आणि माझ्या फ्रेंड्सनी मला आतापर्यंत खूप सपोर्ट केला आहे. त्यांनी मला खूप एनकरेज केलं, अप्रिशिएट केलं की तू चांगलं करतेस म्हणून. तर तुमच्याकडे जर माझ्यासाठी काही फीडबॅक असेल जिथे मी इम्प्रूव्ह करू शकते तर प्लीज तुम्ही मला ते पर्सनल मेसेज करून सांगा, किंवा तुम्ही मला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता. आणि किंवा तुमच्याकडे काही सजेशन्स असतील कॉन्टेंट रिलेटेड की तू ह्याच्यावर कॉन्टेंट कर किंवा तू ह्याच्यावर ब्लॉग कर या कॉन्टेंटवर, तर मी तेही करेन. आणि मी ट्राय करेन की मी कन्सिस्टंट राहीन या यूट्यूब चॅनलसाठी. तर माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की हे यूट्यूब चॅनल मी स्टार्ट करेन मी US ला गेल्यावर वगैरे. पण मला म्हणजे काही फ्रेंड्सनी किंवा रिलेटिव्सनी सांगून ठेवलेलं की तू हे ट्राय कर, नक्कीच ट्राय कर. आणि मला पण थोडी क्युरियोसिटी होती की हे कसं करतात, म्हणजे या फील्डमध्ये काय काय चॅलेंजेस आहेत. तर आहेत या फील्डमध्ये चॅलेंजेस, थोडं एडिटिंग पार्ट, थोडं तुम्हाला गोष्टी शिकाव्या लागतात ह्या, की अजून म्हणजे खूप छान छान लोक एडिटिंग करतात. मी तरी आता खूप बिगिनर ॲज अ स्टेजला आहे, तरी पण मी खूप प्रयत्न करते की ह्याचं एडिटिंग मी चांगलं करेन. आणि मलाही खूप मजा येते की हे काहीतरी वेगळं करते. वाटलं होतं की हे ब्लॉगिंगचं फील्ड कसं असेल मला माहिती नव्हतं, कारण की मला असं वाटायचं की लोक फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि ते अपलोड करतात, इट इज दॅट इझी. पण तसं नाही आहे, ह्याच्यामध्ये खूप मेहनत लागते एडिटिंगसाठी. किंवा तुम्हाला एखादं टूल शिकायचं असेल तर मग ते टूल पण थोडं शिकावं लागतं. बाकीचे मी लोकांचे व्लॉग्स पण बघते, जे पण यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्लॉग्स बघते, ते कसे करतात ते पण मी बघायचा प्रयत्न करते. तर सध्या माझ्याकडे वेळ आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि मी करते. तरी पण मी ट्राय करणार आहे की मी कन्सिस्टंट राहीन या यूट्यूब चॅनलवर आणि मी हे असेच व्लॉग्स अपलोड करत राहीन. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.